साधं सोपं गणित आहे की आपल्या वाट्याला जे सुख येतं ती ईश्वरी कृपा नसते, तर तो पुण्याचा प्रभाव असतो. आणि आपल्या वाट्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा तो ईश्वरी कोप नसतो, तर तो पापाचा प्रताप असतो. आणि म्हणून पुण्यप्रभाव आणि पाप प्रताप हे दोन आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतत अनुभवाला येत असतात. आणि म्हणून पुण्याचा प्रभाव इतका आहे मोठा की जीवनामध्ये सतत आपल्याला जे काही चांगलं मिळत असतं तो पुण्याचा प्रभाव असतो. चांगली बायको मिळणं, चांगली मुलं होणं, चांगली नातवंड होणं, चांगला जावई मिळणं, चांगली सून मिळणं, चांगले आईवडील मिळणं. चांगले आईवडील मिळणं हे फार मोठं, कारण आपलं सर्वस्व त्यांच्यामुळे असतं. तेच जर अडाणी असतील ना आणि त्यांना कशाचं महत्त्व नसेल शिक्षणाचं वगैरे, तर मुलं शिकत नाहीत. पण तेच आईवडील कधी काय काय असतात ते अशिक्षित असतात, अडाणी असतात, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत असतं आणि आपल्या मुलांना डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं अशी त्यांच्या ठिकाणी असतं. म्हणून आईबाप चांगले मिळणं ह्यालासुद्धा पुण्य लागतं. आणि आपल्याला आईवडील चांगले न मिळणं हे पापाचं प्रताप असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या जीवनामध्ये हे पुण्य महत्त्वाचं आहे आणि पाप महत्त्वाचं आहे. कोणाच्या पुण्याईने कोण जगतो सांगता येत नाही. फार महत्त्वाचा सिद्धांत मी आता सांगतो आहे. कोणाच्या पुण्याईने कोण जगतो सांगता येत नाही. घरामध्ये 10 माणसं आहेत, ही 10 माणसं कोणाच्या पुण्याईने जगतात हे सांगता येणार नाही. मग याला उपाय काय? याला सगळ्या 10 माणसांनी एकमेकांचं सन्मान करायचा, आदर करायचा, मन राखायचं, त्यांना प्रसन्न ठेवायचं. हे जर आपण केलं तर आपलं पुण्य एका बाजूने वाढतं आणि दुसऱ्या बाजूने सुख वाढत जातं. आणि म्हणून आपण कोणाच्या पुण्याईने जगतो हे आपल्याला कळत नाही, तेव्हा आपण असं धरून चालायचं की आपण घरातली जी मंडळी जो आहेत ना त्यांच्या पुण्याईने आपण जगतो असं आपण धरून चालायचं. पण असं लोक करत नाहीत. ते म्हणतात अहो आमच्या पुण्याईने तुम्ही जगता. असे जे म्हणतात ना ते खुळे आहेत, ते अक्कलशून्य आहेत, ते निर्बुद्ध आहेत. एक लक्षात ठेवायचं की माझ्या पुण्याईने तुम्ही जगता असं तुम्ही कधीही म्हणता कामा नये. तर तुमच्या पुण्याईने आम्ही जगतो असं जर म्हटलं तर तुम्ही नम्र व्हाल. तुम्ही इतरांशी चांगलं वागाल, चांगलं बोलाल, कारण मनामध्ये आपलं आहे अरे मी ह्यांच्यामुळे मी सुखात आहे, ह्यांच्या पुण्याईने मी आनंदात आहे, ह्यांच्या पुण्याईने माझं सगळं काही उत्तम चाललेलं आहे. असं जेव्हा तुम्ही इतरांबद्दल भाव ठेवाल तेव्हा त्याची जी रिॲक्शन होईल त्या इतरांकडून ती सतत तुम्हाला चांगलीच मिळेल. हे जीवनाचं गणित हे इतकं सिंपल आहे, पण लोकांना हे कळत नाही, कोणी सांगत नाही, कोणी त्याच्यावर विचार करत नाही, कुठे लिहिलेलं नाही, असं चाललेलं आहे. म्हणून हा जो पुण्याचा प्रताप आहे, आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळेला संकट येतात. त्या संकटातून आपल्याला कोण वाचवतं? आपल्या गाठी किंवा पाठी जे पुण्य आहे ते वाचवतं. म्हणून म्हणतो आपण कधी कधी आमच्या वाडवडिलांची पुण्याई असं आपण म्हणतो. ही कृतज्ञता आहे. आईवडिलांची पुण्याई, वाडवडिलांची पुण्याई म्हणून आम्हाला हे मिळालं. आता बघा, आता जमिनीचे भाव वाढले आहेत, तर ज्या ठिकाणी एक खोपटं होतं, खोपटं
आता समजा वरळीच्या ठिकाणी वरळी त्या बाजूला एक खोपटा आहे, पण त्या खोपट्यालाच आता एवढी किंमत आलेली आहे की तो बिल्डर वाटेल ती किंमत द्यायला तयार होईल. त्या तिकडेच एक मोठी इमारत बांधेल, त्याला फ्लॅट मिळेल आणि शिवाय त्याला आणखीन 2-3 दुकानंसुद्धा त्याच्या नावाने होतील. कोणाची पुण्याई? ते खोपटं कोणी बांधलं? त्याच्या आईवडिलांनी किंवा वाडवडिलांनी. फळ कोणाला मिळालं? असं तुम्हाला खूप अनुभव प्रत्येकाला येत असतील. ही वाडवडिलांची पुण्याई, आपल्या बायकोची पुण्याई, मुलांची पुण्याई. तुम्ही मला एका प्रश्नाने विचारला एका माणसाने, एक ज्योतिषी, त्याने मला एकदा प्रश्न विचारला, वामनराव, आम्ही ज्योतिष सांगतो पत्रिका वगैरे बघून, पण आमचं खरं ठरत द्यायचं कारण का? तर मी त्याला हे सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा पत्रिका बघता त्यावेळेला तुम्ही फक्त त्याचीच पत्रिका बघता, पण घरामध्ये जे बाकीचे आहेत त्यांची पत्रिका बघितली का? त्या सर्वांची पत्रिका बघून तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा तुमचं भविष्य बरोबर येईल. काही ह्याच्या पत्रिकेमध्ये जर ग्रह वाईट असेल, पण ह्याच्या बायकोच्या ह्याच्यामध्ये जर ग्रह चांगले असतील तर बॅलन्स होतो आणि हा तरतो. असं होतं. म्हणून कोणाच्या पुण्याईने कोण जगतो हे सांगता येत नाही. म्हणून पुरुषांनी लक्षात ठेवायचं, कदाचित बायकोच्या पुण्याईने आपलं बरं चालत असेल, मग बायकोला चांगलं वागवा. कदाचित मुलांच्या पुण्याईने आपल्याला चांगलं मिळत असेल, मुलांना चांगलं वागवा. कदाचित आईबापांच्या पुण्याईने मिळत असेल, आईबापांना चांगलं वागवा. कोणाच्या पुण्याईने आपल्याला सुख मिळतं हे सांगणं कठीण. ठाल 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 ठाल